इंट्रो नाना खूप पडतोय पाणी जास्ती प्या पाणी जास्ती प्या मारू नका रेटिंग घेऊन दोन्ही संघांना जिंकण्यासाठी शुभेच्छा तू कीपिंग करते ना कोण लवली लवली सुंदर असा फटका आणि 4 धावा. एक सुंदर अशी सुरुवात. सचिन पाटील तिकडे वॉर्मअप करत आहेत, बघू शकता तुम्ही. आणि सुंदर अशी सुरुवात यशनी दिलेली आम्हाला. शिवकांत पाटील तिकडे, श्रवण पाटील यांचा आत्मविश्वास. अरे यार काय नशीब गाण. पहिल्याच ओव्हरला रेवन एक कप्तान यांच्यावर धार पडलेली आहे. तुम्ही पाहू शकता प्रथमेश एकदम वैतागलेले दिसत आहेत. ओ लावली 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 गेला. दोन 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 आरामात आरामात आरामात. लावली 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 जबरदस्त. आणि प्रथमेश खूप वैतागलेले दिसत आहेत. तिकडनं सचिन पाटील. तुम्ही पाहू शकता मृणाल, अनक, श्रवण, पाचो. 1 ओव्हर आणि 10 धावा. एक चांगली अशी सुरुवात तुम्ही पाहू शकता. तिकडे तो श्रवण ओव्हर कॉन्फिडंट, पाचो. आणि इथे आहे गोल्या, इथे आहे कोण आहे हो मृणाई. आणि आता मास्टर आणि सचिन दा हे अनुभवी 2 मोठे खेळाडू त्यांच्यामध्ये दिलेले आहेत आम्ही. आता आलेले ते काका वसे पुतण्या. पाहूया. हो हो 3 फिल्डर दुसऱ्या ओव्हरला. सुधाकर नाना एक पूर्ण रणनीती आखत आहेत त्यांच्या टीमची. येस नाही नाही सुधाकर नाना पॉवर प्ले नंतर 6 आणि 7 7व्या आणि 8व्या ओव्हरला दुसरा आहे ना. 2च ओव्हर पॉवर प्ले. हा मास्टरने टाकलेला आहे. आणि आईला यार एक मोठा धक्का बसले. आणि काकांनी पुतण्याला आउट केलेला आहे. आणि काका फॉर्म मध्ये आहेत. आणि आता भाऊ वर्सेस भाऊ. आता बघूया. हे शिवकांत पाटील जरा जाम ओव्हर कॉन्फिडंट आहेत कालपासून, तुम्ही बघू शकता. आणि सचिन पाटील आणि मास्टर यांची काही वेगळी रणनीती चालू आहे मला वाटतं. एकदम बकवास कॅच घेतली प्रथमेशनी, पण आता आम्हाला काही करू शकत नाही त्याला. तिकडे आमची टीम बसले. पाटील, प्रेम काका तुम्ही बघू शकता. तिकडे अनुभवी सौरभ, निहाल ते पण आनंद घेत आहेत. इथे आमचे स्कोरर शिवम आणि श्रेयन असं बसलेले तिथे. हो 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 सुरेख सुरेख चेंडू. पूर्ण प्री प्लॅन आलेले ते मास्टर. त्यांनी रात्री एकदम भरपूर असा अभ्यास केलेला दिसतंय माइंड मध्ये. शॉट सुरेख. हो हो व्हॉट अ फ्लाइंग फिल्डिंग. हो हो नको नको काही गरज नाही.
बॅट खाली लागले. वाईट बॉल. धाव धाव धाव. आरामात 1-2 बोला बोला. दुसरा चेंडू अजून एक डायव्हरी झाला. दुसरा चेंडू आणि स्वीट हिट केलेला आहे. हा चक्का. चौका आहे. ठीक आहे. 3 चेंडू 21 रन. हो डिफेन्सिव्ह क्रिकेट. 1 रन साठी सेफ शॉट. गेला. धाव 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 धाव. ओल ओल. लास्ट चेंडू बाकी आहे. आणि मात्र षटकार. पाहूया. पहिला चेंडू श्रवण पाटील यांचा आणि आहे घातली होता. 2 रन झालेले पॅनल्टी लावा ग. पॅनल्टी लागेल. लक्ष तरी अंपरची चड्डी काढण्यात पॅनल्टी लागेल. नाही नाही नाही. ती पट्टीच लांब गेली ना बघ. दे जरा दम दे. इकडे बघ. आता पाण्याचा एक ब्रेक झालेला आहे. ड्रिंक ब्रेक मध्ये सध्या तर आमची परिस्थिती जरा बिकट दिसते. एकदम आम्ही पण बॅटिंग धोर जाऊ. आऊट झाला परत डाव जाऊ. एकदम फालतू रणनीती काकाची. हा संघ आता नवीन फेज चालू झाले ना. रेवणनी धाची उठकली म्हणजे एवढा वाईट झालाय तो. आज बघू शकता तुम्ही. चला नवीन पासून परत एकदा 7व्या ओव्हरची सुरुवात. पुन्हा 2 ओव्हरचा पॉवर प्ले चालू झालेला आहे. तुम्हाला टोपी घेऊन येता येत नाही की रे पोरांनो? काय चाललंय? चला 35 रन. 35 रन. 35. हा ड्रिंक्स ब्रेक मध्ये आमचे सुधाकरांना बोललेले की श्रवणला ओव्हर द्या, पण यांनी नाही दिला आणि 2 ओव्हरी पिता पुत्रांनी पूर्ण टीम करून टाकली. हा आता आलेले ते श्रवण आणि आता प्रथमेश. हाऊ डू यू फील फॉर दिस स्कोर? तरी पण आम्ही जिंकू. व्हॉट अ कॉन्फिडन्स. मग आमच्याकडे शिवकाम पाटील सारखा ओपनर आहे जो 15-20 बॉल हुकेल. श्रवण. ओ व्हॉट अ शॉट. 6. ओ अनग यांचा एक चांगला डिसिजन. सुरेख. आणि हे 2 फलंदाज आमचे ज्यांनी पूर्ण मॅचची दिशा बदलवलेली आहे. आणि सौरभ साठी पानाची ऑफर आहे. सौरभनी जर स्कोर मारला तर त्याला 1 जोडी पान दीपेश कडनं आणि या पुऱ्याला 50ला 1000 रुपये. आता आमचा स्कोर 80 वर आलेला आहे. 80 रन. काय बोलतोय तू? जबरदस्त अशी स्कोरिंग आमच्या बॅट्समॅनांनी केलेली आहे. आलेले ते संघाचे कर्णधार पुन्हा
पुन्हा ते आता त्यांचा रनअप सेट करतायत आणि त्यांची जी खासियत आहे 4-1ची ती त्यांनी परत घेतलेली आहे. आणि दोन्ही बॅट्समॅनांना 50ला 1000 रुपये आहेत. तर ते आता बघू कोण पहिले 50 मारतो. ए ओव्हर किती झाले आपल्या? 10 ओव्हर. सुरेख अशी धावसंख्या 99 धावा झालेल्या आहेत आणि शेवटचा चेंडू. थांबा थोडा मैदानात आमच्या महेश तांडेल यांच्या म्हशी आलेल्या आहेत. कर्णधार शॉट. धाव 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 धाव. आवड 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 आवड. ज्या हिशोबात आमच्या टीमच्या 25 वर 5 का 6 विकेट गेलते त्या मानाने आमच्या टीमने एक चांगला स्कोर मारलेला आहे. तुम्ही पाहू शकता. ते लास्टचे 2 बॉल नाही केला अपडेट फक्त. आणि आता आमची टीम इथे बसलेली आहे. सुरेख अशी तयारी चालू आहे इथे. आणि ज्या हिशोबाने आमचा स्कोर झालेला आहे ते आमच्या बॉलर डिफेंड करतील. काका आज 50 मारणार होते पण ते काही मारले ना त्यांनी. आणि प्रथमेश दमलेले आता ते ब्रिजर पित आहेत. पाटील यांनी जेवण बनवलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता. चला आता आमची फिल्डिंग येत आहे. आम्ही आता पुढे फिल्डिंगला लागतोय आणि 101 धावा डिफेंड करून आम्ही तुम्हाला विजय जल्लोष साजरा करताना आता व्हिडिओ काढतो. मी पाहू शकता पोरांना ड्रिंक्स ब्रेकला पूर्ण अशी सोय केलेली आहे. ब्रेकला पूर्ण अशी सोय केलेली आहे. इथे बघा पूर्ण असा विथ रेड बुल. खूप क्लोज डिस्कशन चालू आहे. ड्रिंक्स ब्रेक. ए टोपी कोणची ही भेटली का नाही त्याला? चला आता महेश तांडेल हे आमचे आजचे प्रेक्षक इथे प्रेम जेवण बनवत आहे. तुम्ही पाहू शकता. मयूर चाकणं कुठे? चांगली फलंदाजी केली दोन्ही बॅट्समनने. त्याची पार्टनरशिप 50 पर्यंत गेली असेल. तर आजच्या मॅचचे जे मॅन ऑफ द मॅच आहे पुष्कर त्यांनी 43 धावा केलेल्या आहेत. ते आज मॅन ऑफ द मॅच आहेत. त्यांना कसं वाटते विचारू? खूप चांगला वाटतं आणि आता खेळत असं पुढे पण असं खेळत राहा हीच असं मला देवाकडनं अपेक्षा आहे आता. आणि ते वरती असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण जिंकलोय. असा मॅच मध्ये पण असाच परफॉर्मन्स व्हावा माझा. बस एवढाच बोलेल. आशीर्वाद पुष्कर आमचं म्हणजे पुष्कर मागच्या वर्षी आमच्या टीम मध्ये नव्हता. या टीम मध्ये तोला आणि नाही होता ना मागच्या वर्षी. हा मागच्या वर्षी आपण त्याला हाकलला. सॉरी. तर यावेळी त्याला जरा विनचा स्वाद घ्यायला भेटला. आमच्या टेस्ट घेतली भेटू जाऊया या. तर तुम्ही मॅच जिंकली 1 साइड. आपण ऑल आउट केला 12 ओव्हर बी नाही खेळलं त्यांनी. आणि प्रत्येक वर्षी आपलं हल्ली डोमिनेशन असं वाढत चालले. मागच्या वर्षी पण आपण असं यांना ऑल आउट केला. कसं वाटतं तुला? म्हणजे जे आले आपली स्ट्रीक चालले ना 1 साइड म्हणजे जसं रोहित शर्माने कसं आपल्याला सवय लावली जिंकायची तसं आली आपली होती जसं आली तसंच चालले. मी खूप लकी समजतो की माझ्याकडे एवढे चांगले चांगले खेळाडू आहेत. थँक्यू आणि त्यामध्ये तुम्ही दोघं पण आहेत. एक जबरदस्त खेळाडू आहेत. आशीर्वाद. आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी विनिंग स्ट्रीक आम्ही कंटिन्यू ठेवलेली आहे. पण थोडासा श्रवणने आम्हाला गेममध्ये आणलेला. पण काय करणार त्यांची जी रणनीती आहे ती कामाला नाही आली. आणि पुष्कर यांना बोलवले घरी कारण ग्रहण आहे त्याच्यामुळे लवकर बोलवले घरी त्यांना. आता आम्ही आता पुढच्या वर्षी पण मॅच जिंकू. आणि यावर्षी एकच सांगू की 2027 वाला मॅच आहे रेवनजी असं ते बोलतायत. सुधाकर आम्ही मॅच जिंकलेलो आहे तर काय म्हणणं आहे तुमचं? आम्ही मॅच जिंकलेलो आहे तर काय म्हणणं आहे तुमचं? सुधाकर नाना काय वाटतं तुम्हाला?
शिवकाम पाटील यांची मॅच हारलेली आहे. काका हे अति उत्साही दिसत आहेत. काकांनी लगेच दारूचा डबा घेतले तिकडे. थँक्स, माझी गाडीची चावी मला दिलेली आहे. आणि दीपेश हे विनिंग टीम मध्ये दरवर्षी असतात आणि त्यांनी ती विनिंग स्ट्रीक दरवर्षीचा कायम ठेवलाय. मास्टर हे एक अनुभवी होते, पण त्यांनी पहिल्याच बॉलवर येऊन काय माहिती काय शॉट मारला तो. आणि तिकडनं आणि प्रथमेश यांनी जो माझा फेस काढला 1 ओव्हरला 20-22 धावा मारल्या मला. पण आणि सचिन पाटील हे नुसते दारू ओक्समिथ पित आहेत. ते राजेश पाटील यांनी एक चांगली भूमिका घेतलेली आहे जेवण बनवायची. 2 बंधू हरले तरी एकमेकांसोबत आता ते चाललेले आहेत खांद्याला खांदा देऊन दारू प्यायला. रेवन दरवर्षीप्रमाणे यंदाही ते हरलेले आहेत आणि छोटी मोठी हार नाही, तब्बल 21 धावांनी ते हरलेले आहेत. रितेश यांनी गच्चाल फिल्डिंग करून लास्टला एक अतिशय उत्कृष्ट थ्रो फेकला. आणि दरवर्षीप्रमाणे शिवकांत यावर्षी 0. बघू पुष्कर हे चांगली पारी खेळून आता ते घरी चालले आहेत, कारण घरनं बोलावा आलाय त्यांना की ग्रहण आहे त्याच्यामुळे घरी या लवकर. प्रचित यांनी तो एक स्वीप मारला, उत्कृष्ट असा स्वीप मारून त्यांनी मॅच मध्ये कमबॅक केला. अनग थोडा लेझी क्रिकेट झाला त्याचा आणि रनआउट झाला तो. शिवम एक आमचा चांगला अष्टपैलू खेळाडू, लास्ट बॉलला त्यांनी ज्या 1 रन केली आहे जी ती टर्निंग पॉईंट ठरली. श्रेयन दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांची एक उत्कृष्ट भूमिका आहे. रेवन हे ब्रिझर पितायत नुसते दरवर्षीप्रमाणे आणि त्याला वाटतं की कोणाला माहित नाही तो काय पितो, पण सगळ्यांना माहिती आहे. नाही बोललो ते तर बोललो मी नाना. श्रेयन आता आमची टीम बॅकफुटला येस. आता रेवन यांचं एक बिली बावडन एक इंटरव्ह्यू घेत आहेत. आमच्या टीमचा काय झालं माहिती आहे काय, इतकंच खेळाडू येतात मागे ना, बाकीचे येतात ते खेळून जातात. 1 धाव आमचं 4 विकेट दिले, तिथंच आमची मॅच अर्धी हारलेली ना. त्याच्यानं आम्ही चुत्यासारखे 0 आऊट झालो. मेन बॅट्समॅन फक्त प्रथमेश पाटील नेहमीप्रमाणे, आणि पाटील यांनी मस्त काम केलं. ए बुआ 2027 का मैच चाहिए आगा जी. संस्कार करताना 2026 भी गया आगा जी. सत्कार करून घ्यावे अशी टीमला विनंती आहे. जय हिंद जय महाराष्ट्र.